महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे, सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर खाजप्पा आळगेकर, शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी, संघटक मेघा तटराज, शोभा गावडे, राम कांबळे, प्रशांत गावडे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव यांच्या सर्वांच्या सहकार्याने बांधकाम कामगार कार्डधारक अंबिका तटरास यांच्या डोळ्याचे ऑपरेशन यशोधरा हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून व्यवस्थितपणे शस्त्रक्रिया करून पार पडले, तरी बांधकाम कामगार या योजनेतून लाभ मिळवून देण्यास महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर संघटना सोलापूर जिल्ह्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अंबिका तटरास यांना बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून दिला। त्याबद्दल संघटनेच्या वतीने यशोधरा हॉस्पिटलचे संघटनेने आभार व्यक्त केले। या योजनेचा मोफत लाभ मिळाल्यामुळे अंबिका तटरास परिवाराने संघटनेचे आभार मानले व जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती केली। या योजनेमध्ये गोळ्या औषध हे फ्री मध्ये मिळत आहेत, तरी या सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा। महाराष्ट्र राज्य जनरल मजूर कामगार संघटनेकडून अंबिका तटरास यांचा बांधकाम कार्ड काढण्यात आला होता व अंबिका तटरास यांना डोळ्यांचा आजार होता। बांधकाम कार्ड झाल्यानंतर बापूसाहेबांच्या मदतीने त्यांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन सक्सेसफुल झाल्याबद्दल मी सर्व संघटनेचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बापू सूर्यवंत करंडे व जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव, शहर अध्यक्ष तेजल रोहित परदेशी, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगेकर, संघटक शोभा गावडे, मेघा तटरास, संगीता लवटे, फारुख बोरगाव, प्रशांत कांबळे या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आज बांधकाम कामगार योजनेतून मोतीबिंदूचं ऑपरेशन जे आजी कामगार आहेत अंबिका तटरास यांचं यशोधरा हॉस्पिटल येथे मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। तर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यात सहकार्य लाभल्याबद्दल अंबिका तटरास यांच्या परिवाराकडून संघटनेचे आभार मानल्याबद्दल आम्ही त्यांचा संघटनेकडनं आज रोजी एवढं सांगू इच्छितो की जे काय कामगार वर्ग आहेत हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घाबरतात, तर यशोधरा हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे उपचार फ्री आहे। तर सर्व कामगार वर्गाने ज्या काही तुमच्या आजाराविषयी माहिती असेल, जे आमचे इथे महिला भगिनी आहेत मेघाताई तटरास, शोभा गावडे यांच्या मार्फत तुम्ही संपर्क साधून जे काय उपचार फ्रीमध्ये शासनाकडून मिळत आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा आज म्हणजे संघटनेकडून मी तेवढी विनंती करतो। व तसेच जे काय गोळ्या औषधाचे किट जे चालू आहे, जे काय घेणार आहेत ते फिरती गाडी आहे त्यांची यशोधरा हॉस्पिटल येते, तर यशोधरा हॉस्पिटल संपर्क साधून तिथले इंचार्जकडनं गोळ्या औषध पण घेण्याची सोय त्यांनी करून देण्यात येत आहे। जर तसं नाही झालं तर आमच्या संघटनेच्या कार्यकर्ते किंवा सभासदाकडे तुम्ही संपर्क साधा, आम्ही ते औषध गोळ्या देण्याची तुम्ही सोय करण्याचे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो। आज रोजी जय हिंद जय महाराष्ट्र। संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापू करंडे व इथं आमचे जे काही बांधकाम कामगारचे सगळे टीम आहे, पदाधिकारी व सर्व महिला मंडळ, त्या बांधकाम कामगारच्या माध्यमातून यशोधरा हॉस्पिटलला त्यांच्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन व्यवस्थितपणे शस्त्रक्रिया करून पार पडले व त्या ऑपरेशनचा जे काय खर्च होता ते बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून फ्रीमध्ये करण्यात आला। तरी त्यांच्या ऑपरेशनचा खर्च कमीत कमी 30 ते 35 हजाराच्या आसपास होता। हे अशा बांधकाम कामगारांच्या योजनेमधून जे काय कामगार वर्ग आहे त्यांना या पद्धतीचा लाभ व्यवस्थितपणे मिळत असल्याने तर मी बांधकाम कामगारांना एक आवाहन करतो की जे जे बांधकाम कार्ड धारक आहेत त्यांनी आपले आरोग्य तपासणी करून आपल्या कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीला काहीतरी त्रास होत असेल तर त्याला 2 लाखापर्यंतचं स्टेटमेंट फ्रीमध्ये सरकारने ठेवलेलं आहे। तर या सगळ्यांनी पहिला तपासणी करणाऱ्याला सहकार्य करावे असं मी सर्व बांधकाम कामगारांना विनंती करतो व ह्या आजीची जी काय शस्त्रक्रिया करून व्यवस्थितपणे ऑपरेशन झालं त्याबद्दल मी यशोधरा हॉस्पिटल यांचे बी आभार व्यक्त करतो व आमचे इथे जमलेले सगळे पदाधिकारी जे आहेत चंद्रशेखर आळगेकर साहेब, शहर उपाध्यक्ष
व मेघा तटरास, शोभा कवाडे, तेजल रोहित परदेशी शहर अध्यक्ष ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आम्ही महाराष्ट्र राज्य जनरल कामगार संघटनेचं जे काय कार्य चालू आहे आमचं असंच चालू राहो, कारण हे संघर्ष करत असताना अनेक अडचणी येतात काम करणाऱ्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना. तर कामगारांनी थोडं समजून घेऊन संघटनेला सहकार्य करावं व त्यांचा होता होईल तेवढा फायदा करून घ्यावा असं मी जाहीर आवाहन करतो बांधकाम कामगार.